जय शंकर. मी स्वराली अंकुश देवडकर. कथा सद्गुरू श्री शंकर महाराज यांच्या या सिरीजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. भक्तो, आपण ऐकणार आहोत सद्गुरू श्री शंकर महाराज यांच्या जीवनातील काही सत्य कथा. तर भक्तो, हैदराबादचा पहिला निजाम महाराजांचा भक्त होता. त्यानंतर त्याच गादीवर आलेल्या दुसऱ्या निजामाने आपल्या दिवाना करवी महाराजांना हकलून दिले. महाराजांना हा अपमान सहन झाला नाही. त्यांनी लगेच गावाबाहेर नदी किनारी आपला मोर्चा वळवला आणि मग गावात अचानक पाऊस वादळ सुरू झाले. नदीने अकरा रूप धारण केले. गावात पाणी वाढू लागले. निजाम घाबरला. त्यांचा दिवाण सालर जंग यांच्या सांगण्यावरून निजामाला आपली चूक समजली. निजामाने गावाबाहेर जाऊन महाराजांची माफी मागितली आणि त्यांना राजवाड्यात आणले. अपमानाबद्दल त्यांची क्षमा मागितली. महाराजांना राजसिंहासनावर बसून त्यांची पूजा केली. तेव्हा महाराज शांत झाले. महाराजांनी निजामाला सांगितले, खणा नारळाने नदीची ओटी भर. आणि निजामाने ओटी भरल्यानंतर लगेच गावातील पाणी देखील ओसरले. महाराज निजामाला म्हणाले, तू कुरुक्षेत्रातील धोबी. मी तुला राज्य दिले, तू मला विसरलास. तुझ्या वैभवाचा अंत जवळ आला आहे. तुझे राज्य लवकरच संपेल. तेच वाचवण्यासाठी मी आलो होतो, पण आता ते शक्य नाही. आणि असे बोलून महाराज तडक पुण्याला आले.